आज आपण करणार आहोत खूप मस्त चटपटी भेल. हॅलो फ्रेंड्स, तर चला करूया भेळेला सुरुवात. मी इथे घेतले आहे 1 टेबलस्पून तेल, त्यामध्ये हळद टाकली आहे आणि त्यामध्ये मी टाकते आहे पफ पोहा, तुम्हाला कोणत्या पण सुपरमार्केटमध्ये मिळेल आहे. आणि त्यानंतर थोडेसे टाकते आहे यामध्ये मुरमुरे. तर याला आपण छान भाजून घेऊया हळदीच्या तेलामध्ये, म्हणजे हे छान असे क्रिस्प होईल. चला तर मग आपले पोहे आणि मुरमुरे झालेले आहे. त्याला एका भांड्यामध्ये काढून आपण आपल्या भेळेला करूया सुरुवात. मी इथे घेतलेलं आहे इतके सगळे सामान आणि फर्स्ट आपण टाकूया सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स म्हणजेच फरसाण घेतलेलं आहे मी आणि त्यानंतर आपण सगळे जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहे ते आपण यामध्ये मिक्स करू. हे मी काही शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. तसं तर फरसाणमध्ये आहेत, बट मला शेंगदाणे खूप आवडते, असे क्रिस्प वाटतात. आणि यामध्ये अजून टेस्टला एन्हान्स करायसाठी आपण इथे लोणच्याचा रसा टाकतो आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधं तेल पण थोडंसं टाकू शकता. आणि सगळ्यात फेवरेट म्हणजे माझं, मी इथे भरपूर सोफ पावडर टाकते आहे. मला भरपूर आवडते सोफ पावडर. त्यानंतर इथे काळं मीठ टाकून घेते आहे आणि आमचूर पावडर. आणि इथे मी तिखट अगदी थोडंसं टाकते आहे, कारण माझ्या घरी लहान मुलं आहे आणि ते खातील आहे म्हणून. इथे मी काळं मीठ आणि तिखट टाकून घेतलेलं आहे आणि साधं मीठसुद्धा मी थोडंसं टाकते आहे. थोडंसंच टाकाल, जर तुम्हाला नंतर कमी वाटलं तर तुम्ही परत ॲड करू शकता त्यामध्ये. आणि इथे चॉप केलेले मी अनियन टाकून घेते आहे, त्यासोबतच टमाटर टाकून घेते आहे. उन्हाळ्याच्या दिवसासाठी हे मला खूप आवडते. कधी काहीतरी चटपटं असं खावंसं वाटते तर हे बेस्ट ऑप्शन मला वाटते. आणि मला मोस्टली घरी केलेलीच भेळ आवडते. बाहेरची मी सहसा खातच नाही, कधीच नाही खात. मला नाही आवडत, माहीत नाही का. इथे मी कोथिंबीर टाकून छान त्याला सगळं मिक्स करून घेतले आहे. जेणेकरून आपलं जे तिखट आणि मीठ वगैरे जे सगळं आहे, सगळ्या मुरमुऱ्यांना इक्वली लागलं पाहिजे. तर मी हे सगळं अगोदर मिक्स करून घेते आहे. थोडासा फरसाण उरलेला होता तर तो पण मी टाकून घेते आहे. आणि इथे मी पुदिना आणि कोथिंबीरची ग्रीन चटणी केलेली आहे, तर ती पण टाकून घेते आहे. आणि इमली चटणी ती मला खूप आवडते. जर तुम्हाला वाटत असेल की गरम होईल तर तुम्ही थोडीशी टाका, बट त्याच्याशिवाय टेस्ट नाही भेळेला आपल्या. मी इमली चटणी टाकून घेतलेली आहे, जी आपण चिंच आणि गूळ टाकून करतो. आणि इथे मी थोडंसं निंबूचा ज्यूस टाकून घेतलेला आहे. आणि दुसरीकडे आपण 2 आलू घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये जे पण आपण सेम इन्ग्रेडियंट भेळमध्ये टाकलेलं आहे, चिंचेची चटणी, हिरवी चटणी, थोडंसं मीठ, तिखट, काळं मीठ, हे सगळं टाकून आपण छान असं मिक्स करून घेऊया. आमचूर पावडरसुद्धा मी टाकलेलं आहे. आणि ते सगळं मिक्स करून आपण आपल्या जे भेळ आहे त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. ॲक्च्युली मी विसरलेली होती, त्यामुळे मी असं अलग त्याला अजून पण छान आहे. त्या आलूला पण असं सेपरेट असं सगळं लागलेलं आहे, त्यामुळे ही पण आयडिया चांगली वाटली मला, की वेगळं त्याला सगळं आपलं सारण लावून घ्यायचं. तर मी हे आलू पण यामध्ये मिक्स केलेले आहे. वॉव! किती सुंदर दिसते आहे ना आपली भेळ. चला तर मग करूया आपली प्लेटिंग भेळची. आणि भेळ जर आपण अजून छान सजवली तर ती अजून छान वाटते, अजून टेम्प्टिंग वाटते खायला. तर मला भेळ सजवायला पण खूप छान वाटते. अनियन, टोमॅटो, कोथिंबीर आणि वरतून छान असं बारीकशे शेव. झाली आहे आपली भेळ. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला करूया आता आपण टेस्टिंग. वाव! अप्रतिम झालेली आहे भेळ. थँक यू. बाय.